गीतादेव बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज मायबोली सांस्कृतिक मंडळाचा कार्यक्रम आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर सर। बार्शी टुडेमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज खूप आनंदाचा दिवस आहे, म्हणजे बार्शीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा आलेले आहात। तर आपल्या छान कविता आहेत, म्हणजे कारुण्य आणि हसणं दोन्हीचा संयोग असतो। काय सांगाल सर आपल्या एकूण प्रवासाबद्दल, काय सांगाल, कशी सुरुवात झाली? आता या संस्थेचं नाव मायबोली आहे आणि आज नेमकं योग म्हणजे आज मातृदिन आहे। तर माय शब्द दोन्हीकडे आहे आणि बोली म्हटल्यावर भाषेचा जो संस्कार आहे ना, तो आपल्यावर आईकडून पहिल्यांदा होतो, म्हणून त्याला मायबोली किंवा मदर टंग असंही म्हटलं जातं। त्याचं कारण ते आणि हा जो संस्कार इतकी शतकं इतकी सहस्त्रक आपल्यावर होत आला। तर मला असं वाटतंय की लहानपण माझं वाईटलं आठवतं आणि आई तिच्या सगळ्या आईतल्या महिला सगळ्या एकत्र जमल्या की त्या काही भेंड्या खेळायच्या किंवा श्लोक म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या किंवा पदार्थ करण्यासाठी पापड, लोणची, पापड सगळं दिवाळीतले पदार्थ करायसाठी एकत्र आल्या। तर त्यांच्यात किंवा बारशाला कुठेही लग्न समारंभात त्याच्यात पटकन त्या काहीतरी रचना करायच्या। घराघरामध्ये आपल्या बहिणाबाई होती, ती बहिणाबाई कुठेतरी या पुढच्या पिढीमध्ये ही थोडीशी लोक चावत चालली आहे की काय। आणि कविता नावाची जी गोष्ट आहे ती रचना, म्हणजे नुसतं त्या पाण्याला झोका देताना त्याच्यामध्ये एक लय आहे, जो 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 ही जी लय आहे ना, या लयीमध्ये कुठेतरी कविता निर्मितीची जी सगळी जे मर्म आहे ना, ते त्या लयीमध्ये कुठेतरी आहे असं मला स्वतःला वाटतं। तर कितीही आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण मुक्त कविता किंवा अशी सगळी लिहित असतो, तरीसुद्धा भाषेचे अभ्यासक आहेत आणि जे कवी म्हणून म्हणतात त्यांना कुठे ना कुठेतरी सगळं वृत्त, रचना, जाती, ओवी म्हणजे काय, षडाक्षरी म्हणजे काय, या सगळ्याचं कुठेतरी अगदी मोरोपंतांच्या पद्धतीनं आर्यालाही लिहिता आलं। पण आर्या नावाचं वृत्त काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे, कारण मराठी साहित्यातला एवढ्या मोठ्या ज्या आर्या आहेत तो कुठेतरी आपल्या संस्कृतीचा, भाषेचा जागतिक असा ठेवा आहे असं माझं मत आहे। म्हणजे ऐकताना कसं आपल्याला की छंदोरचना म्हणजे आपण ज्याला शब्दांचा जी पुनरुक्ती किंवा असं प्रास म्हणतो, म्हणजे चंद्रशेखरांचं गोदागौरव म्हणताना कसं आपल्याला कृष्ण कृष्ण जन जंचक जंचक ताल मृदंग दंग करी तरुती रिंचे वल्ली तुझवर पल्लव चामर ताळविती तुझ्या प्रवाही कुंकुम मंडित बाल रवी अरुण करी गंगेचा की वगैरे। तर ही जी रचना आहे ना, तुम्ही तुमच्या आतला सगळा जो आतलं सगळं खूप आतातलं हे सगळं कविता म्हटल्यानंतर जरी मला मान्य असलं तरी भाषेची नावाची जी एक लय आहे, भाषेमध्ये खेळले जाणार। मग पोवाडा नावाची एक गोष्ट आहे की पोवाडा म्हटल्यावर कसं स्फुरणच चढतं। शिवजयंतीच्या दिवशी किंवा याच्या दिवशी जे काही पोवाडे आपण त्याच्यावरती ध्वनिवर्धकावरून संबंध ऐकतो त्याला एक स्फुरण चढतं। भाषेची ती एक भाषिकी किंवा देवाची दारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती साधी साधी आहे, हे सगळं झांज आणि त्या चिपळ्यांच्या त्याच्या आवाजात ते वारकरी म्हणत जातात। त्यांना एक भक्तीचा 700 वर्षाचा सगळा आपल्यासमोर इतिहास उभा राहतो। किंवा नामदेवांचं जे अभंग आहे की नामा म्हणे माझा लोकला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, हा ठेवा आहे आपल्या। आणि जगात कुठेही घडली नाही की एक कवी पद्मासन घालून असा संबंध ध्यान लावतोय, बाजूला सगळे दगड ठेवा सांगतोय आणि दुसरा एक कवी समोर बसलाय आणि तो त्याचं रेकॉर्डिंग करतोय, त्याचं वृत्तांकन करतोय। आपण समाधीचे अभंग जर वाचला तर असा जागतिक इतिहासामध्ये कुठल्याही लिटरेचरमध्ये असा प्रसंग नाही। आणि ते समाधीचे अभंग ऐकताना ज्याच्या डोळ्यातून आसवं वाहणार नाहीत ना, तो मनुष्य जातीत जन्मात आला नाही असं माझं स्वतःचं। हे कवितेची ही ताकद आहे। गद्य खूप असतं कादंबरीमध्ये किंवा कथेमध्ये, याच्यामध्ये त्याची एक स्वतःची आपण
जे कुलकर्णींच्या कथा हे वाचताना अत्यंत रंगून जात. अनेक कादंबऱ्या आपण मराठीतल्या अनेक कादंबऱ्या संबंध वाचत आलेलो आहोत. अगदी खांडेकरांपासून फटक्यांपासून अगदी नेमाडे असो किंवा सगळी जी आधुनिक सगळे कादंबरीकर आहेत त्या जुन्या ह्याच्यापासून. तर हे सगळं असलं तरी कविता नावाची गोष्ट आहे ना, ती या जगातली काहीतरी मोठी गोष्ट आहे. आणि ती मोठी गोष्ट प्रत्येक कवीच्या हातून काळावर असं काही लिहिलं जाईल हे 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 काहीतरी घेऊन तो योगायोगाच्या गोष्टी आहे. ती काहीतरी त्याची कृपा असं काही लोक म्हणतात. काही लोक ज्यांचा त्याच्यावर विश्वास नसेल त्याला निसर्ग असं म्हणतात. हे निसर्गाकडून आलं, कुठून आलं हे मला कळत नाही. इतर याच्यासाठी खूप साधना, खूप तुम्हाला कष्ट करावे लागतात, हे करावे लागतात, पुन्हा पुन्हा लिहावं लागतं. कादंबरी असो, कथा असो. तसं कविताही अनेकदा तुम्हाला काय वाटतं की ती कुठेतरी बीज असं एकदम तुम्हाला सोडावं लागतं. म्हणजे आज आता मातृदिन आहे, तर मला आठवत आहे 50 वर्षापूर्वीची गोष्ट. माझे स्नेही होते दिवंगत प्राध्यापक सुहास भालचंद्र बापट. आम्ही बोरिवली स्टेशनात बसलो. माझे स्नेही, मी गावाकडून वाईवरनं आलो, तो त्यांच्याकडे आलो. त्यांनी मला आसरा दिला आणि ते एका शाळेमध्ये IASच्या शाळेमध्ये शिक्षक होते. ते मला म्हणाले, अशोक उद्या मातृदिन आहे आणि मातृदिनासाठी ते सगळे संगीतज्ञ होते, चाल वगैरे त्याची, मला एक गाणं पाहिजे, लिहिशील का? मी असं कधी ऑर्डर भेटतो म्हणजे कोणीतरी दिलंय आपल्याला लिहिलंय असं मी कधी लिहिलेलं नाही. पण त्या दिवशी आम्ही बोरिवली स्टेशनात बसलो. मी ती लिहायला घेतलं गाणं आणि माटुंगा रोड स्टेशन येईपर्यंत मला ते गाणं माझ्या हातनं लिहून झालं. आई माझ्या गीतात गे शब्द तू अन सूर तू, श्वास तू निश्वास तू, या निर्मितीचा प्राण तू. हे असं लिहून झालं. तर ह्या काय गोष्टी आहेत ना, कविता केव्हा कुठे कशी लिहिली जाईल काही सांगता येत नाही. आता मी त्या माझ्या मुली लंडनला असतात, तर 10-15 वर्ष झाली मी असं वास्तव्य 4-5 महिने तिकडेच असतं. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न ते जिथे त्या किंग हेनरी रोडवर राहत होते, तर तिथे जायचं होतं. तर मुलगी मला म्हणाली, बाबा माझ्या ऑफिसच्या मागच्या पिछाडीला येते घर, तर जाऊया आपण. मी तिच्या ऑफिसला गेलो आणि त्या पायरीवर मी उभा राहिलो. बाबासाहेब तिथं राहायचं 1921-22 साली. त्या पायरीवर उभं राहिल्यानंतर जेव्हा संध्याकाळी घरी आलो मुलीकडे लग्नाला, तेव्हा 3 ओळी घेऊन झाल्या. म्हणजे कसं सुचतं हे तुम्ही ठरवून नाही लिहू शकत. मी 4 ओळी लिहिल्या. प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली, प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली उजेड झाली. तर असं हे केव्हा कधी सुचेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे कादंबरी काय किंवा हे काय अनेक वर्ष अनेकांच्या मनात त्याच्यात घोळत असतं वगैरे. पण कवितेचा केव्हा कुठला विषय कसा तुम्हाला स्पर्शून जाईल काही सांगता येत नाही. भाजीवरती कविता केली होती, त्याच्याने आपण शेवट करूया. आता भाजीची कविता खूप प्रदीर्घ आहे आणि ती काय खूप सगळ्यांनी अनेकदा ऐकलेली. पण मला शेवटी निघताना हातांनाही वळण पडत जाते अखेर जोडायचे आणि येतो म्हणायचे. हातांनाही वळण पडत जाते अखेर जोडायचे आणि येतो म्हणायचे. दोन्ही हातांनी एकमेकांना जोडले आणि येतो म्हणाले आणि येतो म्हणाले. धन्यवाद.